नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय भूगोल। मी प्राध्यापक साखरे एस. आज आपण 8वा टॉपिक जीवसंहती यामधील द्वितीय जीवसंहतीविषयी चर्चा करणार आहे। काल आपण जीवसंहती म्हणजे नेमकं काय याविषयी चर्चा केली। जीवसंहती आणि परिसंस्था याविषयी चर्चा केली। त्यानंतर आपण जीवसंहतीचे प्रमुख 2 प्रकार, यामध्ये सर्वात जास्त जीवसंहती असणारा प्रकार म्हणजे भूजीवसंहती, म्हणजे जमिनीवरती असणारी, आणि दुसरा प्रकार म्हणजे पाण्यातील जलीय म्हटलं जातं। सागर असेल, नदी असेल, सरोवरे असतील, याच्यामध्ये सागराचं प्रमाण जास्त, म्हणून या ठिकाणी सागरातील जलीय जीवसंहतीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो। काल आपण जीवसंहती पाहिलेला आहे, तरी देखील एकदा परत या ठिकाणी आपण रिपीट करतोय। एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशास जीवसंहती असले म्हणतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या डेफिनेशनवरतीच, या व्याख्येवरतीच आधारित सर्व जीवसंहती अवलंबून आहेत, म्हणून आपण परत जीवसंहती म्हणजे काय हे रिपीट केले। हे आपण वारंवार रिपीट का करतोय, तर जीवसंहती म्हणजे काय हे समजलं की पुढचा भाग अतिशय सोपा होतो। म्हणजेच एकाच प्रकारचं हवामान, एखाद्या प्रदेशामध्ये शीत हवामान असेल, एखाद्या प्रदेशात उष्ण हवामान असेल, एखाद्या प्रदेशात दमट हवामान असेल, एखाद्या प्रदेशामध्ये उष्ण हवामान असेल, म्हणजे त्या प्रदेशातील वनस्पती कशा आहेत, त्या प्रदेशामध्ये राहणारे प्राणी जीवन कशा प्रकारचं आहे, आणि एकत्रित त्या ठिकाणी राहतात असा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाला काय म्हटलेलं आहे, जीवसंहती। म्हणून आपण काल भूजीवसंहतीचा अभ्यास केलेला। भूजीवसंहतीमधील पहिला प्रकार याचा आपण अभ्यास केलेला आहे, तो म्हणजे वर्षावनातील जीवसंहती। आता वर्षावनातील जीवसंहतीचा अभ्यास त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रामुख्यानं वर्षावनांच्या प्रदेशामध्ये वनस्पती जीवन कसं आहे, प्राणी जीवन कशा प्रकारचं आहे, हा भाग त्या ठिकाणी आपण पाहिलेला दिसून येतो। त्यानंतर आज आपण उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती, म्हणजे प्रदेश आहे उष्ण कटिबंधाचा आणि त्या ठिकाणी पानझडी प्रकारची जीवसंहती। आता पानझडी म्हणजे नेमकं काय, तर याविषयी चर्चा करत असताना आपला प्रदेश थोडक्यात लक्षात घ्या। सर्वसाधारण आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर वसंत ऋतू म्हणजे काय, तर पाठीमागच्या महिन्यामध्ये आपल्याला सर्व झाडांची पानं त्या ठिकाणी गळलेली दिसून येतात आणि नवीन पालवी फुटलेली दिसून येते, नवीन बहार त्या ठिकाणी आलेला दिसून येतो। याला वसंत ऋतूचं आगमन म्हटलं जातं। पालवी फुटल्यानंतर हा निसर्ग त्या ठिकाणी चैतन्यमय त्या ठिकाणी वाटतो, आनंद देणारा वाटतो, सुख समृद्धी आल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं। अशा प्रकारच्या निसर्गामध्ये आपलं मन प्रसन्न होतं आणि अशा प्रकारचा जो प्रदेश म्हणजे पान गळ होणं आणि नवीन पालवी फुटलं, त्याला म्हटलेलं आहे पानझडी प्रकारचा प्रदेश किंवा जीवसंहती। आणि हा प्रदेश कोठे आहे, तो उष्णकटिबंधात आहे। उष्णकटिबंध म्हणजे नेमका काय, तर काल आपण पाहिलं विषुववृत्तापासून सर्वसाधारण 0° ते 10° उत्तर आणि 0° ते 10° दक्षिण हा प्रदेश वर्षावनांचा। तर उष्णकटिबंधीय प्रदेश कोठून आहे, तर विषुववृत्तापासूनच 5° ते 30° उत्तर आणि 5° ते 30° दक्षिण या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती असं म्हटलेलं दिसून येतं। आणि हा
अक्षवृत्तीय विस्तार या उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीचा मांडलेला दिसून येतो. आता या जीवसंहतीमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर काल ज्या पद्धतीने पाहिले त्याच पद्धतीनं या ठिकाणी असणार वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन. या जीवसंहतीमध्ये मानवाने केलेला उपयोग असेल किंवा आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे, सद्यस्थिती, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मग उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वनस्पती जीवन कशा पद्धतीचं आहे, हा प्रदेश या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता वनस्पती जीवनाचा अभ्यास करीत असताना या वनस्पती पावसाळ्यामध्ये हिरव्यागार त्या ठिकाणी असलेले दिसून येतात आणि कोरड्या ऋतूमध्ये पानगळ झालेले दिसून येतं, पर्णहीन त्या ठिकाणी होतात. म्हणजे एखाद्या झाडा त्या ठिकाणी वटलेलं आहे की काय, ते झाड वाळलेलं आहे की काय, अशा प्रकारे आपल्याला ते दिसायला सुरुवात होतात. त्यालाच म्हटलेलं आहे पानगळ किंवा पर्णहीन. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक दृष्टिकोनातून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की झाडांची पानगळ होते. म्हणजे नेमकं काय होतं, तर त्याचं शास्त्रीय कारण, भौगोलिक कारण असं सांगता येतं की आपल्या प्रदेशामध्ये उष्णकटिबंध आहे, 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. म्हणजे जागतिक स्तरावरती खरे 2च ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. परंतु पावसाळा आपल्या सर्वसाधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने असतो. म्हणून आपल्या भागामध्ये 3 ऋतूची निर्मिती. पावसाचं प्रमाण कमी असतं, उष्णता त्या ठिकाणी चालू होते. जून, जुलै, ऑगस्ट, मे महिन्यामध्ये तर जास्त उष्णता असते. म्हणून त्या उष्णतेला प्रतिकार करण्यासाठी, त्या उष्णतेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झाडं काय करतात, तर आपलं जमिनीतून पाणी शोषून घेणं, अन्नपदार्थ शोषून घेणं आणि ते झाड टिकवून ठेवणं, त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणं, हे मोठं जिकिरीचं काम त्या ठिकाणी असतं. म्हणून ते काय करतात, आपला लोड कमी करतात. लोड कमी करतात म्हणजे काय, तर एखादं झाड जर एका बाजूला जर कलत असेल तर आपण त्या बाजूच्या फांद्या त्या ठिकाणी कट करतो आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दोरीने बांधतो. म्हणजे ते झाड सरळ जातं, म्हणजे त्या बाजूचा ओझं कमी करतो. त्याच पद्धतीनं या उष्णतेमध्ये पाणी त्या ठिकाणी मिळवण्यासाठी, अन्नपदार्थ मिळवण्यासाठी झाडांना लोड येतो, जास्त त्या ठिकाणी ताकद खर्ची करावी लागते आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही झाडं काय करतात, आपली पानं गळ करतात, पानं सोडून देतात. म्हणजेच त्या उन्हाळ्यामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये झाडं आपलं अस्तित्व टिकवतात. हे भौगोलिक किंवा शास्त्रीय कारण आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. याला म्हटलेलं आहे पानझडी प्रकारचे वृक्ष, म्हणजेच पानझडी प्रकारची जीवसंहती. आता सर्वसाधारणपणे या प्रकारचे जे झाडं असतात, वनस्पती असतात, यांचा फांद्यांचा आकार मोठा असलेला दिसून येतो. यांची मुळे जी आहेत ती खोलवर जमिनीमध्ये त्या ठिकाणी रुतलेली दिसून येतात, गेलेली दिसून येतात. शुष्क पानझडी वनामध्ये वृक्षांची घनता कमी असलेली दिसून येते. गटागटाने ही झाडं विखुरलेली त्या ठिकाणी दिसून येतात किंवा वृक्ष कमी उंचीचे आणि झुडपासारखे देखील त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमध्ये आढळते. मग आता या प्रकारच्या वातावरणामध्ये, या प्रकारच्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अशा प्रकारचे कोणते वृक्ष आहेत, त्यांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, साखळी पूर्ण करा असेल, अचूक गट ओळखा त्या ठिकाणी असेल, तर या प्रकारच्या उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमध्ये साग हा सर्वात महत्त्वाचा आर्थिकदृष्ट्या प्रमुख वृक्ष आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं अचूक घटक ओळखा हा प्रश्न जर विचारला तर 4 प्रकारचे वनस्पतींची नावं येतील. उदाहरणार्थ काल आपण वर्षावनातील जीवसंहती पाहिली, त्याच्यातील 3 आपण वनस्पती घेऊ. कोणत्या, तर महोगनी, एबनी, रोजवूड आणि चौथा या त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय पानझडीमधील वृक्ष आपण घेतोय तो म्हणजे साग. आता या ठिकाणी अचूक घटक ओळखा म्हटलेला आहे, चुकीचा नाही, अचूक म्हणजे बरोबर. तर महोगनी, एबनी, रोजवूड
हे वर्षावनातील जीवसंहती आहे आणि साग हा उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीतील वृक्ष असल्यामुळं अचूक घटक आहे साग. आणि साग या ठिकाणी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता वृक्ष आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये याच पानझडी जीवसंहतीतील 4 वृक्षांची नावं येतील. उदाहरणार्थ साल, बांबू, शिसव आणि साग. तर याच्यामध्ये साग हा सर्वात महत्त्वाचा वृक्ष आहे. याचबरोबर कोणकोणते आहेत? बांबू, साग, साल, शिसव, चंदन, खैर, कुसुम, उंडल इत्यादी प्रकारचे वृक्ष या उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमध्ये आढळतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, साग हा वृक्ष झाल्यानंतर इतर कोणते वृक्ष आपल्याला माहिती आहेत? तर याच्यामध्ये बांबू सर्वांना वृक्ष माहिती आहे की आपण त्याचा कशासाठी वापर करतो? तर घर बांधण्यासाठी त्याचा वापर करतो बांबूचा. त्याला आपल्या भागामध्ये कळक म्हटलं जातं, कळकाचे झाडं. किंवा त्याचबरोबर आपण आता 8 दिवसांनी आपल्या इथं सर्वात महत्त्वाचा सण येतोय तो म्हणजे गुढीपाडवा. म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आगमन होतं आहे म्हणून पूर्वीच्या काळापासून आपण बाहेर गुढी उभारतो. मग गुढी उभारण्यासाठी प्रत्येकाची ग्रामीण भागामध्ये तर चढाओढ लागलेली असते की आमची गुढी सर्वात उंच. आणि मग त्यासाठी ज्या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो त्याला बांबू किंवा कळक असं म्हटलेलं दिसून येतं. तर हा देखील वृक्ष आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर चंदन सर्वांना माहिती आहे. चंदनाचं झाड, आपल्या शेतामध्ये एखादं चंदनाचं झाड असेल, ते मोठं झालेलं असेल तर आपण पाहतो की आज आपण झाड पाहतो आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर ते झाड तोडलेलं असतं, चोरीला गेलेलं असतं. म्हणजे चंदनाचं जे झाड आहे त्याच्यापासून सुगंधी उटणं तयार केलेलं दिसून येतं. ते अतिशय महाग आहे. त्याचा आतील जो भाग आहे त्याला मार्केटमध्ये प्रचंड किंमत त्या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजे हे चंदनाचे वृक्ष आपल्याला माहिती असलेले दिसून येतात. आणि मग इतर वृक्ष त्या ठिकाणी आहेत. साल असेल, शिसव असेल, खैर असेल, कुसुम असेल, उंडल असेल. तर अशा प्रकारचे वृक्ष या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. आता या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमधील प्राणी जीवन कशा पद्धतीचं आहे? या प्रकारच्या वनस्पतीच्या भागामध्ये प्राणी कोणकोणते आढळतात? कशा पद्धतीचं ते जीवन त्या ठिकाणी जगत असलेले दिसून येतात? तर प्रामुख्यानं या प्रकारच्या भागामध्ये हत्ती, पानघोडे, गेंडे अशा प्रकारचे महाकाय त्या ठिकाणी प्राणी त्या ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर काही प्राणी असे असतात की ते जास्त प्रमाणात मांसाहारी असलेले दिसून येतात. इतर तृणभक्षी प्राण्यावरती अवलंबून असलेले दिसून येतात. मग त्याच्यामध्ये वाघ, सिंह, गवे यांचा समावेश झालेला दिसून येतो. किंवा त्या ठिकाणी माकडांचा देखील त्या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो. असे माकडासारखे प्राणी देखील या प्रदेशामध्ये आढळतात. पक्ष्यांचा जर उल्लेख केला तर भारद्वाज, धनेश, कोकिळ तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोर माहिती आहे, गिधाड, ससाना, कबूतर, चिमणी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे पक्षी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या मुंग्या असतील, विविध प्रकारची फुलपाखरे असतील, कृमी कीटक असतील. तर अशा प्रकारचे अनेक जाती या प्रदेशामध्ये या जीवसंहतीमध्ये आढळलेल्या दिसून येतात. किंवा काही प्राणी या प्रदेशामध्ये पाळलेले देखील दिसून येतात. अशा प्रकारचं प्राणीजीवन उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळतं. वनस्पती जीवन झालं, प्राणी जीवन त्या ठिकाणी झालं. आता या प्रदेशामध्ये मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता मानवी जीवनाचा जर उल्लेख केला तर या प्रदेशातील मानवी जीवन सुकर आहे, चांगलं आहे. तुलना जर केली तर वर्षावनातील जीवसंहतीमध्ये आदिम प्रकारचा मानवी जीवन आहे, खडतर प्रकारचं जीवन आहे. अजूनही त्या ठिकाणी शिकार करून त्या ठिकाणी आपली उपजीविका केली जाते. त्याची तुलना जर केली
तर उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीमधील मानवाचं जीवन सुकर पद्धतीचं असलेलं दिसून येतं. वनावर आधारित ते काय करतात, प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे वनातून इतर वस्तू त्या ठिकाणी औषधी वनस्पती, डिंक असेल, लाक असेल, लाकडं असतील, औषधी वनस्पती असतील, हे जमा करणं हा प्राथमिक व्यवसाय. त्याच्यावरती प्रक्रिया करणं द्वितीयक व्यवसाय. असे अनेक प्रकारचे व्यवसाय या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केलेले दिसून येतात. अनेक प्रकारचे प्राणी या ठिकाणी पाळलेले दिसून येतात. म्हणजेच पशुपालन असेल, दुग्ध उत्पादन असेल, मांस उत्पादन असेल, तर अशा प्रकारचे व्यवसाय या प्रदेशामध्ये केलेले दिसून येतात. त्याचबरोबर शेतीसाठी वाहन म्हणून बैलांचा, घोडा, गाढव यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. आपल्या भागामध्ये शेतीच्या कामासाठी, वाहतुकीसाठी, ऊस वाहतूक असेल, साखर कारखानदारीसाठी बैलाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. घोड्याचा उल्लेख केला तर घोडागाडी त्या ठिकाणी असलेली दिसून येते. अजूनही काही शहरामध्ये वाहतुकीसाठी रिक्षा, टॅक्सीऐवजी घोड्याचा वापर केलेला दिसून येतो. आपल्या भागामध्ये गाढवाचा वापर ओझी वाहण्यासाठी केलेला दिसून येतो. किंवा त्या ठिकाणी काही भागामध्ये आज देखील मुरुम वगैरे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जर टाकायचं असेल तर गाढवाचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याचबरोबर या जीवसंहतीमध्ये आदिवासी जमातींचं प्रमाण देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतं. त्याचबरोबर ग्रामीण आणि नागरी प्रदेशही या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आढळतो. आणि ग्रामीण व नागरी वसाहतीमुळं या जीवसंहतीतील वनावर अतिक्रमण होत असलेलं दिसून येतं. हे मानवी जीवन या प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेलं सांगता येतं. आता या प्रदेशाचा उल्लेख जर आपण केला तर पुढचा भाग आहे तो म्हणजे जीवसंहतीचा उपयोग. आता या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं वनस्पती जीवन, मानवी जीवन, प्राणी जीवन झालेलं असेल तर जीवसंहतीचा उपयोग काय आहे. तर जीवसंहतीचा प्रामुख्यानं उपयोग सागाचं जे लाकूड आहे हे आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या सागाच्या लाकडापासून घनफुटावरती याचं किंमत केलेले दिसून येते. आपल्या प्रदेशामध्ये देखील आपल्याला हे सागाचं झाड शेतामध्ये लावायचं असेल तर दुहेरी फायदा होतो. शेतकऱ्यांचा फायदा होतो आर्थिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरण संवर्धन देखील त्या ठिकाणी होतं. कारण वनस्पती काय करतात तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे वातावरण शुद्ध करण्याचं काम करतात. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं आहे तर फळझाडं असतील किंवा अशी सागासारखी झाडं असतील तर हे जर शेतकऱ्याने लावलं तर त्यांना 50% अनुदान देण्याचं काम गव्हर्नमेंट करतं आहे. कारण पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सागाची झाडं आज देखील आपल्या प्रत्येक शेतकरी बांधावरती लावतोय, जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही आणि एक 5-7 वर्षांनी 10 वर्षांनी त्या झाडापासून चांगलं आर्थिक उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. म्हणून साग हा या जीवसंहतीतील सर्वात महत्त्वाचा वृक्ष आहे. मग या सागापासून काय तर लाकडी सामान असेल, बांधकाम असेल, जहाज बांधणी असेल, रेल्वेसाठी लाकडाचा वापर केला जातो. तर याच्यासाठी या लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. कारण सागाचं लाकूड हे दीर्घकाळ टिकाऊ असतं. म्हणून जहाज बांधणी करत असताना, रेल्वेमध्ये लाकूड वापरत असताना, बांधकामामध्ये फर्निचर करत असताना याचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. त्याचबरोबर या जीवसंहतीमध्ये औषधी वनस्पती त्या ठिकाणी असतील त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. त्याचबरोबर सागानंतर चंदनाचं जे झाड आहे या चंदनाच्या झाडापासून तेल काढलेलं दिसून येतं. हे लाकूड सुगंधी लाकूड असल्यामुळं अनेक सेंट निर्मिती उद्योगामध्ये याचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. तसेच या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं बांबूचा वापर घर बांधणीसाठी केला जातो, शेतकामासाठी केलेला दिसून येतो. विविध प्रकारची फळे व मसालेवर्गीय वनस्पती उपयुक्त या प्रदेशाचा वापर या ठिकाणी जीवसंहतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये प्रामुख्याने या जीवसंहतीचा अभ्यास करीत असताना शेवटचा टप्पा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे औषधी वनस्पती दुय्यम उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. चंदनाच्या झाडाचं तेल, सुगंधी लाकूड तसेच बांबूचा घर बांधणी व शेती कामासाठी उपयोग मोठ्या प्रमाणात केलेला
दिसून येतो. आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे सद्यस्थिती. आता सद्यस्थितीचा उल्लेख जर आपण केला तर प्रामुख्यानं निर्वनीकरण मोठ्या प्रमाणात होते. जंगलांना आगी लागलेले दिसून येतात, वणवे लागलेले दिसून येतात. नैसर्गिक हे प्रमाण कमी आहे, म्हणजे वीज पडणं असेल किंवा शॉर्ट सर्किट असेल, परंतु मानवनिर्मित आगी लागणे, वणवे लागणे हे प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळं उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती धोक्यात येत असलेली दिसून येते. तसेच मानवाने काय केलेलं आहे, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेक केलेला दिसून येतो. कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेली दिसून येते. वन्यजीव प्रजाती त्यामुळे नष्ट होत असलेले दिसून येतात. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या समस्या या सद्यस्थितीमध्ये या जीवसंहतीमध्ये त्या ठिकाणी आढळतात. आता प्रजाती नष्ट होतात, वन्यजीव प्रजाती उदाहरणार्थ कोणते, तर पांढऱ्या पोटाचे भारतीय जे गिधाड आहे ते गिधाड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रमाण अतिशय कमी होत चाललेलं दिसून येत असलेलं दिसून येतं. आणि या जीवसंहतीवरती मानवी लोकसंख्येचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत असलेला दिसून येतो. ही सद्यस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात सांगता येते. अशा पद्धतीनं थोडक्यात भूजीवसंहतीमधील दुसरा प्रकार आपण पाहिलेला आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तारानुसार 5 ते 30 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान ही उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती त्या ठिकाणी आढळते. याच्यामध्ये वनस्पतींचा उल्लेख केला तर साग हा सर्वात महत्त्वाची वनस्पती आहे. तर बांबू, साग, साल, शिसव, चंदन, खैर, कुसुम, उंडल हे महत्त्वाचे वृक्ष आहेत. प्राणी जीवनाचा जर उल्लेख केला तर मोठ्या प्राण्यामध्ये हत्ती, पानघोडे, गेंडे, तसेच वाघ, सिंह, गवे, माकडे, भारद्वाज, धनेश, कोकिळ, मोर, गिधाड, ससाना, कबूतर, चिमणी इत्यादी पक्षी, तर मुंग्या, विविध फुलपाखरे, कृमीकीटक इत्यादी प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात. मानवाचं जीवन सुकर आहे. पशुपालन, दुग्धोत्पादन, मांसोत्पादन हे व्यवसाय या ठिकाणी केलेले दिसून येतात. जीवसंहतीमध्ये सागाच्या लाकडाचा, चंदनाच्या लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात, बांबूचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि सद्यस्थितीमध्ये निर्वनीकरण, आग लागणे, वृक्षांचं प्रमाण कमी होणे, त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांची फवारणी, अनेक वन्यजाती नष्ट होणे, उदाहरणार्थ पांढऱ्या पोटाचे भारतीय गिधाड नष्ट होत चाललेलं आहे. अशा प्रकारची परिस्थिती ही या जीवसंहतीमध्ये आढळते. म्हणजेच उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला दिसून येतो. यानंतर पुढची जी जीवसंहती आहे ती म्हणजे सॅव्हाना गवताळ जीवसंहती. सॅव्हाना गवताळ जीवसंहतीचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.